नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट मी स्पॉन्सिबल. लेखक अनामिक. माझ्या आईला अनेक दिवस झोप येत नव्हती. तिला दमल्यासारखं वाटे. ती चिडखोर, चिडचिडी झाली होती आणि एक दिवस अचानक ती बदलली. एके दिवशी माझे वडील तिला म्हणाले, "मी 3 महिन्यांपासून नोकरी शोधत आहे आणि मला काहीही सापडलं नाही. मी निराश आहे. आज मित्रांसह बियर घेणार आहे." माझ्या आईनं उत्तर दिलं, "ठीक आहे. बिअरच्या बिलाचं तुम्हीच बघा आणि रात्री उशीर झाल्यास मित्राकडे झोपा." माझा भाऊ तिला म्हणाला, "आई, मी विद्यापीठात सर्व विषयांमध्ये मागे आहे. मला माहीत नाही माझा निकाल कसा असेल." माझ्या आईनं उत्तर दिलं, "ठीक आहे. तू अभ्यास केलास तर नक्कीच पास होशील आणि जर तू तसं केलं नाहीस तर सेमिस्टरची पुनरावृत्ती करशीलच. पण शिकवणीची फीस तूच देशील." माझी बहीण तिला म्हणाली, "आई, मी कार ठोकली." माझ्या आईनं उत्तर दिलं, "ठीक आहे बेटा, गाडीच्या दुकानात घेऊन जा आणि पैसे कसे द्यायचे ते शोध आणि दुरुस्त होईपर्यंत बस किंवा रेल्वेनं फिर." तिची सून तिला म्हणाली, "आई, मी तुमच्याकडे काही महिने राहायला येते." माझ्या आईनं उत्तर दिलं, "ठीक आहे. लिव्हिंग रूमच्या पलंगावर सोय बघ आणि स्वतःसाठीचं ब्लँकेट शोध." आईकडून येणाऱ्या या प्रतिक्रिया पाहून आम्ही सर्वजण काळजीत पडलो. आम्हाला शंका आली की ती डॉक्टरकडे गेली होती. कदाचित तिला या गोळ्यांचा ओव्हरडोस झाला असेल. त्यानंतर आम्ही आईसोबत बोलण्याचं ठरवलं. पण नंतर तिनं आम्हाला तिच्याभोवती गोळा केलं आणि स्पष्ट केलं, प्रत्येक व्यक्ती त्यांच्या आयुष्यासाठी जबाबदार आहे. हे समजायला मला बराच काळ लागला. माझी व्यथा, चिंता, माझे नैराश्य, माझे धैर्य, माझा निद्रानाश आणि माझा ताण तुमच्या समस्या सोडवत नाहीत, तर माझ्या समस्या वाढवतात. हे कळायला मला अनेक वर्ष लागली. कोणाच्याही कृतीसाठी मी जबाबदार नाही, परंतु मी त्यावर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांसाठी जबाबदार आहे. म्हणून मी या निष्कर्षापर्यंत पोचले की माझे स्वतःचे कर्तव्य आहे की शांत राहणं आणि तुमच्यापैकी प्रत्येकाला तुमच्याशी संबंधित असलेल्या गोष्टी सोडवायला लावणं. मी योग, ध्यान, चमत्कार, मानवी विकास, मानसिक स्वास्थ्य आणि न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रॅमचे अभ्यासक्रम घेतले आहेत आणि त्या सर्वांमध्ये मला एक समान धागा आढळला. मी फक्त स्वतःवर नियंत्रण ठेवू शकते. तुमच्या स्वतःच्या समस्या कितीही कठीण असल्या तरी त्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे सर्व आवश्यक साधने आहेत. माझं काम तुमच्यासाठी प्रार्थना करणं, तुमच्यावर प्रेम करणं, तुम्हाला प्रोत्साहन देणं हे आहे. परंतु ते सोडवणं आणि तुमचा आनंद शोधणं हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही मला विचारलं तरच मी तुम्हाला माझा सल्ला देऊ शकते आणि ते पाळायचे किंवा नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्या निर्णयांचे चांगले वाईट परिणाम आहेत आणि तुम्हाला ते तुमचे असतील. म्हणून आत्तापासून मी तुमच्या जबाबदाऱ्यांचं ग्रहण, तुमच्या अपराधाची पोती, तुमच्या पश्चात्तापाची धुलाई, तुमच्या चुकांची वकिली, तुमच्या विलापांची भिंत, तुमच्या कर्तव्याची निक्षेपी सोडून देत आहे. आत्तापासून मी तुम्हाला स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण प्रौढ घोषित करत आहे. माझ्या घरी सगळेच अवाक झाले होते. त्या दिवसापासून कुटुंब अधिक चांगलं कार्य करू लागलं. कारण घरातील प्रत्येकाला माहीत होतं
की त्यांना नेमकं काय करणं आवश्यक आहे. आपल्यापैकी काहींसाठी हे कठीण आहे, कारण आपण काळजी व्हावं म्हणून मोठे झालेलो आहोत. कारण आपण इतरांसाठी जबाबदार आहोत. आई आणि पत्नी म्हणून आम्ही सर्व गोष्टींपासून दूर राहतो. आपल्या प्रियजनांनी कठीण प्रसंगातून जावं किंवा संघर्ष करावा असं आपल्याला कधीच वाटत नाही. प्रत्येकानं आनंदी व्हावं अशी आमची इच्छा आहे. परंतु जितक्या लवकर आपण ती जबाबदारी आपल्या खांद्यावरून काढून प्रत्येक प्रिय व्यक्तीवर टाकू, तितके चांगले. आपण त्यांना मी रिस्पॉन्सिबल होण्यासाठी तयार करू. प्रत्येकासाठी सर्व काही बनण्यासाठी तुमचा जन्म झाला नाही. स्वतःवर जबाबदाऱ्यांचा दबाव आणणं थांबवा. धन्यवाद. वाचन संजय इनामदार.